नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत नाही? हसताय ना? हसणारच, कारण घेऊन आला तुमच्या आवडीचा आणि हक्काचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे फ्रुटी प्रस्तुत फू बाय फू कॉमेडीचं आधार कार्ड. लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत आणि स्वागत करणार आहोत आपल्या लाडक्या परीक्षकांचं. स्वप्नील जोशी आणि अश्विनीजी कासेकर. स्वप्नील सर, अश्विनी मॅम, सगळ्यांनाच माहिती आहे की हा कार्यक्रम सगळ्या महाराष्ट्राचं टेन्शन घालवतो. आपण सगळ्यांचं टेन्शन घालवतो, पण थोडंसं सगळ्यांना टेन्शन आपण तिघे मिळून सगळ्यांना आज देणार आहोत आणि सगळ्या महाराष्ट्राला पण देणार आहोत. ही गोष्ट कदाचित थोडीशी कटू असेल, पण ती सांगणं गरजेचं आहे. ते माझं कर्तव्य आहे की आतापर्यंत या जोड्यांचा प्रवास सगळ्यांनी पाहिला, पण आजच्या भागामध्ये यामधल्या 2 जोड्यांना हा मंच सोडावा लागणार आहे. माझ्या मते बेस्ट आधार कार्ड जोडी या एलिमिनेशन मध्ये नसेल, कारण ती बेस्ट आधार कार्ड जोडी आहे. उर्वरित जोड्यांपैकी कुठल्या 2 जोड्या आज जाणार आहेत मला माहिती नाहीये. तो निर्णय परीक्षकांचा असेल. स्वप्नील सर. बरोबर. जो रिस्पॉन्स आला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं की सगळ्यांचं म्हणणं पडलं की लोकांना कार्यक्रम अत्यंत आवडतोय आणि सगळं छान छान आहे, पण स्पर्धा आहे, रियालिटी शो आहे आणि एलिमिनेशन हा त्याचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आम्ही दोघे चॅनल, क्रिएटिव्ह टीम, आम्ही सगळ्यांनी बसून असा निर्णय घेतलाय की एलिमिनेशन व्हायला पाहिजे. एक छोटीशी सूचना आहे जी तुझ्या बोलण्यात राहून गेली, पण ती मी योग्य वेळी करीन. आत्ता तुर्तास तू एपिसोड सुरू कर. तर आता लगेचच आपण भागाला सुरुवात करूया. दोनही परीक्षकांना मी विनंती करतो की आपण सांगा की कुठल्या फॅमिलीपासून आज आपण सुरुवात करणार आहोत. माझ्या टीम मधनं ओके, क्षितिज जोग आणि विजय पटवर्धन. ओहो, एका बाईच्या घरात जिवंत वाघ शिरलाय. आता बघूयात मग ती याच्यातून काय मार्ग काढणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात सतरंगी टीम मधून विजय पटवर्धन आणि क्षितिज जोग. नीट वाघ मारे हाक मारत फिरलीये. काय झालंय? काय झालंय? माझ्या घरात माझा नवरा नाहीये, चला ना. चल. माझ्या घरात वाघ शिरलाय. काय? माझ्या घरात वाघ शिरलाय. काय? वाघ असतो ना, वाघ सरकशीत असतो, कधी कधी जंगलात पण असतो, असे चट्टरीपेटीशी शेपटी असते. हॅलो, मला कळलंय. किती वेळा सांगताय? नाही, तुम्ही काय 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 विचारलं? मला वाटलं तुम्हाला ऐकू कमी आहे. ती माझी आश्चर्यजनक अशी रिएक्शन होती. बापरे, मला कळलीच नाही. बरं झालं ना तुम्ही ऍक्टर नाही झाला ते. एक मिनिट, मी वाघ पकडत नाही हो. असं कसं? आडनाव वाघमार आहे ना तुमचं? अरे म्हणून काय मी वाघ मारत फिरायचं का? मग नागवेकरांनी काय करायचं? तुम्ही तुमच्या दरवाजावर पाटी लिहिलेली आहे, आम्ही सरपटणारे प्राणी पकडतो. हो, पण वाघ सरपटणारा प्राणी नाहीये ना. अहो, पण कॉट खाली गेला असेल तर सरपटतच बाहेर येणार. चुकतंय, जरासं चुकतंय तुमचं. हो, काही चुकत नाहीये माझं. चिमटा काढा पटकन. सुंदर अबलेचा विनय भंग. बाई, ह्या वाक्यातले सगळे शब्द चुकलेले आहेत. सुंदर, अबला आणि विनय भंग. तुम्हीच म्हटलात ना चिमटा काढा म्हणून. कॉमेडी. चिमटा म्हणजे सापाला पकडण्याचं चिमटा. पण तरी मी साप पकडतो, वाघ नाही पकडत. पण चिमट्याला कुठे काय ते? आपण सापाला पकडतोय का वाघाला पकडतो? बाई, असं नसतं, असं नसतं. हो, असंच असतं. हो, माझ्या हब्बुडीला परवा. म्हणजे कुत्र्याला नाही हो, मग नवरा माझा हब्बुडी कुत्री. तर माझ्या हब्बुडीला परवा श्रीखंडाच्या ऐवजी मलम खायला घातलं. तेव्हा तरी कुठं कळलं काय होतं? बाई, पण मला सवय नाही हो. मी फक्त नाग पकडलाय हो. मी तुम्हाला सांगते कसं असतं. वाघाची शेपूट असते ना, ती नागासारखी असते. त्याची वळवळली ना की पटकन पकडायची. तिथे नाही वळवळली तर काय करायचं? मी गाणं म्हणीन ना. काय? मन डोले मेरा मन डोले.
मग वाघ असा फणा काढेल. मग पटकन तुम्ही ती शेपटी धरा आणि अशी बचकन बरणीत भरा. भरणीत? बाई तुमच्या पायाभरणीतच काहीतरी प्रॉब्लेम आहे हो. इतका वेळ बोंबलते वाघ शिरला, चला लोक पकडा, नाही तर वाघ सगळं दूध पिऊन टाकेल. चला. दूध? वाघ दूध पितो? वाघाची मावशी कोण? मांजर. मांजर काय पिते? दूध. मग मावशीने काहीतरी संस्कार केले असतील ना वाघावर. वाघावर कसले संस्कार? भारताचा वाघ येतो. भारतात सगळ्यांना संस्कार करतात. वाघापासून चिमणीपर्यंत, छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत. चुकलं माझं, चुकलं. एक मिनिट, चुकलं. हे काय? या बाजूला राहिलं. बस चला चला. कुठे घर? कितवा मजला? 8वा. हे पण मीच आठवायचं? कॉमेडी. अहो 8व्या मजल्यावर घर आहे माझं. 8व्या मजल्यावर घर आहे? बर चला. काम करा, काय? तुम्ही जिन्यानं या, असं पळत पळत जायचं, बघू पहिले कोण पोचतं. ओके. गेट सेट गो. काय तिकडे कुठे? असं काय करता? तुम्ही जिन्याने या, मी लिफ्टनी येते, बघू पहिले कोण पोचतं. इकडे इकडे. 8व्या मजल्यावर वाघ गेलाच कसा मुळात? तुला काय झालं? ढेकून 8व्या मजल्यावर जातात तर वाघाला जायला काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सांगते, वर्षात 4 वेळा पेस्ट कंट्रोल करतो आम्ही, तरी इतके ढेकून झालेत ना. एक काम करा, एका वाघाबरोबर 3-4 ढेकून पण घेऊनच जा. अरे काय मान्सून ऑफर आहे का? एका वाघावर 3 ढेकूण फ्री? स्कीम सॉलिड आहे. बब्बुडीला सांगायला पाहिजे. बब्बुडी कोण? माझा बॉयफ्रेंड. तुम्हाला बॉयफ्रेंड आहे? म्हणजे काय? तुम्हाला माहिती, मी कॉलेजमध्ये होते ना, अशा रांगा लागायच्या माझ्या मागे, आणि मी नाही म्हंटल ना की रांगायला लागायचे सगळे. कॉमेडी. कॉलेजमध्ये असताना ना सगळे माझ्या आयटमची वाट बघायचे. आयटमची. तुम्ही आयटम सॉन्ग करायचा? नाही, रॅम्प वॉक. रॅम्प वॉक दाखवते तुम्हाला. ग्रेस मेंटेन आहे बघा नी. बाई, हा असा कॅटवॉक आमच्या चाळीत रोज सकाळी होतो. कसं रॅम्प वॉक? चला आला तुमचा मजला. आता मजला सांगा. या 4 फ्लॅट पैकी तुमचा फ्लॅट कुठला आहे? एक मिनिट, इकडे 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. असं कसं घर ओळखलं तुम्ही तुमचं? काय झालं, मी नेहमीच विसरते, मग नेहमी 10-20 करते, आणि गंमत म्हणजे 100 नेहमी याच घरावर येतात. कसं असू शकतं? ठीक आहे, चला दरवाजा उघडा. किल्ली तर आज आहे ना. मग बेल वाजवा, वाघ दरवाजा उघडेल. कसा दरवाजा उघडेल? का भारतीय संस्कार झालेला वाघ आहे ना तो? दुसरी आयडिया सांगा. दुसरी किल्ली द्या. तिथं छब्बुडीकडे. छब्बुडी? दुसरा बॉयफ्रेंड? एवढं कुठं नशीब आहे माझं. तांबालीबाई आमची. कसली नाव यांची? नवरा हबुडी, बॉयफ्रेंड बबुडी, कामवाली छबुडी, आणि ही कोण? जगबुडी. चला दरवाजा तोडा. एक मिनिट. काय होतं हिला? दया, लिटमस पेपर लाल हो गया मतलब मर्डर हो गया. दया, दरवाजा तोड दो. बाई हे काय होतंय? अशी सिच्युएशन आली की मला हेच सुचतं. चला दरवाजा तोडा. चला चला. ऐक, दरवाजा उघडाच आहे, सांगायचं कुणी? तुम्ही विचारलं नाहीत मला दरवाजा उघडाय का बंद आहे. किल्ली मागितली ती आहे. हळू बोला, हळू बोला, हळू बोला. वाघाला कळेल ना. वाघाला कुठे येतंय मराठी? का तामिळ वाघ आहे का काय? वाघाला ना भाषा कळत नाही, फक्त डरकाळी करते. कशाला बोलताय? मी जातो आता, जातो. काय? सरपटत जा. का सरपटत का? अहो तुम्ही सरपट मित्र आहात ना. सर्प मित्र आहात ना. या वाघ बीक लोकांचं कसं असतं माहितीये का? वाघ बीक लोकांचं? ऐका, आपण असे उभे राहून त्यांच्या समोर गेलो ना की ते आपल्या उडी मारतात, आपल्याला आडवं करतात. आपण पहिले सरपटत गेलो की ते कन्फ्युज होतात. हे काय? हे काय? वाघ कन्फ्युज झाला. सॉरी, चुकलं माझं. मी जातो आता. सरपटत जा. इकडे इकडे लेफ्ट ला. नाही इकडे. लेफ्ट लेफ्ट. इथे पण नाहीये. राईट राईट. अरे कुठेच नाहीये. बोल फिरा. अरे कुठे? कुठेतरी असेल. अरे कुठे? अरे अख्ख्या
अख्ख्या घरात वाघ नाहीये कुठे. वाघ नाहीचे कारण घरात म्हणजे एप्रिल फूल बनाया तो तुमको गुस्सा आया इसमें मेरा क्या मीच सापडला का तुम्हाला एप्रिल फुल करायला. मागच्या आठवड्यात मी नाक्यावर भाजी घेत होते तेव्हा मला बघून काय म्हणालात तुम्ही, या अस्वलाला माझ्या चिमटीत पकडायला पाहिजे, दुसऱ्यांच्या बाह्यांगावर असे विनोद करू नयेत. त्याच दिवशी ठरवलं या माणसाला एप्रिल फूल करायचाच. मी अशी सुंदर नसले तरी बुद्धी सुंदर आहे माझी, कळलं असेलच. कशावरून. आमची छब्बुडी आज कामाला येणार नव्हती, मग? तुमच्याकडनं सगळं घर साफ करून घेतलं की नाही मी. क्या बात आहे सरपट मित्र. आवडलेलं आहे आम्हाला. बघूयात परीक्षकांना कसं वाटलं. स्वप्नील सर. क्षिती माइंड ब्लोईंग यार, क्या बात आहे, फारच सुंदर. शाबास. विजय तू खूप सुंदर केलंस, खूप चांगली साथ दिलीस, पण माझं लक्ष सगळ्या देखण्या मुलीकडे होतं. त्यामुळे बोथ ऑफ यू, गॉड ब्लेस यू. फार एंटरटेनिंग ऍक्ट. थँक्यू. हो अश्विनी मॅम. खूप सुंदर केला तुम्ही हा ऍक्ट. खूप खूप एकदम असा मस्त तू एन्जॉय केलास असं मला वाटलं बघताना तरी. हो, तर मी I'm केला sure- खूप. Yeah. खूपच. आणि साथ विजयची असल्यामुळे ग्रेट. आणि हे खूप टायरिंग होतं डेफिनेटली. हो ना, एवढी पूर्ण जमीन साफ करायची, पण त्या स्पीडला सल्यूट. थँक्यू सो मच. Thank you. ग्रेट. या Thank you. थँक्यू. वा. आज एलिमिनेशन आहे. तुम्हाला शुभेच्छा देतोय. बघूयात गुण किती मिळतात. स्वप्नील सर किती गुण. 9 गुण. आणि अश्विनी मॅम 9 गुण. एकूण 18 गुण तुम्हाला मिळालेले आहेत.